नमस्कार मंडळी, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। आजच्या या व्लॉगमध्ये आपण बघू शकता आपण JCB कंपनीचं एक ब्रँड न्यू मशीन आणलेलं आहे। मिनी एक्सकॅव्हेटर कॅटेगरीमध्ये येणारं हे मशीन आहे JCB 50Z। याआधी आपल्याकडे JCBचंच 30 म्हणून एक मिनी एक्सकॅव्हेटर होता, परंतु काही कारणास्तव तो आपण ठेवलेला नाही। त्याला मेंटेनन्स खूप येत होता, त्याचप्रमाणे खूपच लाईट वेट असल्यामुळे त्याचे ॲक्सिडेंट देखील अनेकदा झाले आणि आपल्याकडे कोकणामध्ये फारच दऱ्या खोऱ्या डोंगराळ भाग असल्यामुळे वर खाली खाली वर होताना या मशीनला फार रिस्क असायची। तर आता मिनी एक्सकॅव्हेटरची तर गरज होती आणि वजन जास्त हवं होतं, जेणेकरून सेफ्टी साईड एक चांगली सुधारली असती। अशा विचारात आम्ही आता हे 50 मशीन घेतलेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण ह्या मशीनची माहिती JCBचे इंजिनियर, त्याचप्रमाणे ह्या अथर्व अर्थमोर्स या आपल्या कंपनीचे सर्व माझे वडील श्री अनंत हर्डीकर यांच्याकडून, त्याचप्रमाणे आत्ता जो ऑपरेटर हे मशीन अनलोड करतोय फिरोज अन्सारी, या तिघांकडूनही आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघूया कसा कोणाला वेळ मिळतोय आणि कसं कोण माहिती देऊ शकते। आपल्याला अनलोडिंग खूप व्हिडिओजमध्ये बघायला मिळाले आत्तापर्यंत। याच आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओज आहेत ज्यामध्ये एक्सकॅव्हेटर कशा प्रकारे अनलोड केला जातो गाडीतून, ते आपण बघितलेलं आहे। तर त्यामुळे हा आत्ता जो आपल्या डोळ्यासमोर सुरू आहे कार्यक्रम, नवीन मशीन टेम्पोमधून खाली उतरवायचा, हा आपल्यासाठी नवीन नाही आहे, परंतु तुम्ही फर्स्ट टाईम बघत असाल तर तुम्हाला हे एकदम क्रेझी वाटेल बघायला, एकदम रिस्की किंवा डेंजरस वाटू शकतं, परंतु आता ते आमच्यासाठी रूटीन झालं आहे। ज्या लोकांनी ह्या आधी बघितलं आहे त्यांच्यासाठी देखील हा सगळा कार्यक्रम अगदी रूटीन आहे। आणि आपण बघू शकतो की 50Z हे मशीन आत्ता आपण ह्या ठिकाणी अनलोड केलेलं आहे। कुलकर्णी सर म्हणून आमचे एक जुने नातेवाईकच म्हणा, अगदी आपल्या घरचे जसे असतात मंडळी त्या प्रकारचं आमचं स्नेह आहे। प्रत्यक्ष रक्ताचे नातं नसलं तरी देखील अनेक वर्षांचा घरोबा आमचा आहे। त्याच अनुषंगाने आज आमच्या ह्या मशीनचा शुभारंभ म्हणू शकतो आपण एक प्रकारे त्यांच्या कामानेच होतोय आणि त्यांच्या घराजवळ एक छोटंसं काम आहे, ते हे आपलं नवीन मशीन आज करणार आहे। त्याआधी अर्थातच आपण ह्या मशीनची पूजा करू। पूजा करायच्या अगोदर मी प्रयत्न करीन की ह्या मशीनची माहिती आपल्याला JCBच्या इंजिनियर्सकडून मिळवता आली तर आपण तो प्रयत्न जरूर करू। आपण एका वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ आज तयार करतोय, बघतोय। तुम्ही हा व्हिडिओ बघून झाल्यावर नक्की शेअर करा आपल्या मित्रमंडळींसोबत, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत ही उपयुक्त माहिती पोहोचू शकते, नवीन माहिती पोहोचू शकते। रत्नागिरी जिल्ह्यातील हे आता एकमेव मिनी एक्सकॅव्हेटर आहे। अशा प्रकारचं छोटं मशीन आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तरी कुठे नाही आहे। पूर्वी देखील आपल्याकडेच होतं आणि आत्ता देखील आता आपल्याकडेच आहे। अथर्व अर्थमोर्स लांजा, आपण कधीही संपर्क साधू शकता। मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। तुम्हाला हे मशीन लागलं किंवा एक्सकॅव्हेटर संदर्भात कुठची माहिती हवी असली, त्याचप्रमाणे मोठ्या रेंजमधले 81, 140 हे देखील आपल्याकडे एक्सकॅव्हेटर्स उपलब्ध आहेत, आपण कधीही संपर्क साधू शकता। आता आपण ह्या मूळ विषयावर परत येऊ। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या मशीनची पूजा करणारच आहोत, परंतु त्याआधी जसं मी म्हटलं की JCBचे आपल्यासोबत इंजिनियर आहेत सुपेकर साहेब, त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊ। अभिनंदन सर, आपल्या सिद्धार्थमध्ये आपलं सरचं स्वागत आहे। आपण JCBचं 50Z मशीन घेतलेलं आहे। या सर, धन्यवाद सर। हे 50Z मशीन आहे JCBचं। जसं आपल्याकडे 30+ जसं आहे तसे त्यापेक्षा मोठं मशीन आहे 50Z। ह्याचं 5 टनाचं वजन येते टोटली। ह्याला जे इंजिन दिलेलं पर्किन्स इंजिन दिलं, पर्किन्स, आणि ही सगळी टेक्नॉलॉजी आहे सगळी जापनीज आहे। JCBचं स्ट्रक्चर पूर्ण आहे। हा बूम डिपर हे आहे JCBचा, प्लस हे जे लोडर दिलं आहे ब्लेड हे पूर्ण हेवी दिलेलं आहे। जसं तुम्ही लोडिंग करता तर हे 81 पेक्षा चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे। प्लस त्यामुळे तुम्हाला हे पूर्ण ऑपरेटिंग सीट दिलेली आहे बसण्यासाठी इथे।
ह्यामध्ये पूर्ण आपलं डिजिटल मीटर दिलेलं आहे आत JCBचं. तर त्यामुळे तुम्ही डिझेल त्यामध्ये किती आहे, किती RPM मशीन चालतं, प्लस आणि त्याचे सर्व्हिस शेड्यूल हे सगळं त्यामध्ये दाखवलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे दिलेलं आहे सेफ्टी, हे जोपर्यंत लिव्हर तुम्ही खाली करत नाही तोपर्यंत मशीन चालू होत नाही. हे ऑपरेटिंगसाठी दिलेलं हायड्रोसाठी पूर्ण. बाकी सगळी पूर्ण ही रेग्युलर केबिन आहे. प्लस सर या इकडे हे जे दिलेलं आहे हा डिझेल टँक दिलेला आहे. त्यामध्ये 76 लिटर कॅपॅसिटीची हा पूर्ण हायड्रोलिक टँक, हे JCBची बॅटरी, ही कुलंट लेवल येतं. ह्यामध्ये कूलर आहेत, हायड्रोलिक कूलर, रेडिएटर. त्यानंतर ह्या साईडला हे पूर्ण हे जे दिलेलं आहे पूर्ण पर्किन्स इंजिन आहे. याला पर्किन्स इंजिन येतं. त्यामध्ये हा पंप जो येतो आता रॉक्सेसचा पंप येतो ह्याचा. बाकी हे जे डिझाईन जे आहे हे पूर्ण वेगळ्या टाईपचे केले आहे त्यांनी. बरोबर. आणि ह्याला महत्त्वाचं जे आहे हा आपला जो याचं जे स्विंग जे आहे हे झेड बार मध्ये होतं. जे तुम्ही ह्या ठिकाणी बरोबर जर या साईडला गेला तर हा कोण होतो झेड बार मध्ये, झेड अँगल्स असतो त्या टाईप मध्ये काम होऊ शकतं. फक्त ह्याला सुद्धा दुसऱ्या तुम्ही अटॅचमेंट करू शकता. ही जी लाईन आहे ह्या लाईनला तुम्ही ब्रेकर लाईन, तुम्ही ब्रेकर लाईन आहे ऍक्च्युअली ब्रेकर सुद्धा तुम्ही फिटिंग करू शकता. ब्रेकर प्लस बकेट दोन्ही होऊ शकते यामध्ये. हे मशीन आपण घेण्यामागचा मुख्य उद्देश, ह्याच्या अगोदर सुद्धा आपल्याकडे 30+ मशीन होतं, पण त्याचा बॅलन्सिंग आणि त्याची विड्थ कमी असल्यामुळे त्याला डोंगरात जरी चालवायला जरा त्रास व्हायचा, म्हणून आपण हे 50+ आता घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मेन म्हणजे 5 फूट रुंदीची ही मशीन आहे. कुठेही अडचणीत कमी जागेमध्ये जातं आणि ट्रेंच मारायची झाली किंवा घराच्या चाऱ्या मारायच्या झाल्या, कलमांच्यातली साफसफाई करायची झाली तर ते करण्यासाठी फार उपयुक्त आहे, म्हणून हे मशीन आपण घेतलेलं आहे. तर मंडळी, आपण आत्ता ह्या मशीनविषयी माहिती घेतली. अधिक ह्याच्या ऑपरेशनविषयी माहिती आपण आपल्या माणसाकडनं घेऊया. त्याचं नाव आहे फिरोज अन्सारी आणि तो हिंदी बोलेल, मराठी पण चांगलं बोलतो. पण आपण आता अधिक प्रेक्षकांसाठी, कारण JCBची माहिती घेणारे प्रेक्षकसुद्धा बरेचसे हिंदी भाषिक किंवा पूर्ण भारतात नसतात, तर त्यांच्यासाठी एक गाईडलाईन म्हणून आपण फर्स्ट टाइम अपने चैनल वरती हिंदीतून बोलना आहोत. नमस्कार. पहली चीज़ ये जो अभी मशीन है फिरोज भाई, तो इसमें JS50, तो JS30 में आपने पास पहले JS30 भी था, तो इसमें और इसमें फ़र्क क्या है? इसमें बूम और बकेट स्टिक तो सेम है, थोड़ा ये जो अपना चेन का लेंथ दिया है वो बढ़ाया है, और इसका जो वर्किंग है, जो ऑपरेटिंग करते हैं वो थोड़ा फास्ट किया है. इसका वेट 5 टन किया है. पहले 30 था, वो 3 टन का था. तो वो बोलेरो पिकअप में जा सकता था, अभी ये बोलेरो पिकअप में नहीं जाएंगे. ये अब इसके लिए 1 बरस का डंपर चाहिए. अच्छा. अगर दूसरे किसी को अगर ये मशीन ऐसा लेने का है तो उनके लिए 1 बरस का डंपर तो कंपलसरी लेना ही पड़ेगा. इसको ट्रांसपोर्टेशन करने के लिए 1 बरस का डंपर जरूरी है. और डंपर नहीं तो ट्रैक्टर द्वारा जा सकता है. ट्रैक्टर भी चल सकता है. अभी तुमने उतारा, आप बोले कि अभी फास्ट है मशीन थोड़ा, तो उसमें ये चेंजेस हो सकते हैं, कम ज़्यादा स्पीड हम कर सकते हैं कि कैसा होगा? कर सकते हैं, उसमें बटन कम करने का है. फास्ट चलने का तो फास्ट चला सकते हैं. और अभी चल के जब अंदर आए तो स्पीड कैसे लगा? स्पीड सेम बरोबर है, अच्छा है. अभी जो है वो ठीक है. अच्छा. जैसा भी जुना होता है वैसा तो थोड़ा चाल में फर्क पड़ता ही है. ठीक है. केबिन में अभी क्या कैसे रहता है, क्या चेंजेस है, देखेंगे एक बार. केबिन में चेंजेस, ये जो लीवर है जो पहले 30 में ऐसा नहीं था, और ये डिस्प्ले रेगुलर था, अभी वो LED किया है, डिस्प्ले किया है, मतलब वो डिजिटल किया है. अच्छा. बाकी ये जो केबिन का लॉक है ये सब सेम है. अच्छा. केबिन पहले जैसा था वैसे ही है. पीछे कांच था, अभी वो साइड में किए, पीछे कांच नहीं है. और इंजन, मेन बात है, इंजन पीछे था तो गर्मी ज़्यादा होती थी, ऑपरेटर को चलाने के लिए तकलीफ होती थी. अच्छा. अभी वो साइड में किए इंजन, वो इंजन अभी साइड में किए तो चलाने में कोई इतना तकलीफ नहीं रहेगा. ओके. और ये जो चेन का लेंथ है वो मैक्सिमम 6.5 फीट का लगभग रहेगा. अच्छा. तो ये किधर भी छोटा काम के लिए, जिधर आम का झाड़ लगा हुआ है बड़ा, उधर अंदर जाने के लिए, घर का चरी मारने के लिए, उसमें उपयोग आ सकता है ये. और 30 के हिसाब से उतारने चढ़ाने में थोड़ा कम रिस्की है. हाँ, रिस्की कम है. पहले वाले में कैसा था, वो लेंथ कम था, चौड़ाई भी कम थी, तो उसमें काम करने में, ये करने में अपनी तकलीफ होता था. अभी इसमें उतना रिस्क नहीं है.
जैसा अच्छा। 30 मिरिक्स था वैसा इसमें अच्छा। 30 मिरिक्स इसमें नहीं है 50 में। अच्छा। अभी इंजन इसको साइड में दिया है। एक बड़ा काम ये किए है कि इंजन साइड में किए है ऑपरेटर के लिए, गर्मी में मतलब धूप में चलाने के लिए तकलीफ नहीं होती है। अच्छा। पहले वाले में पीछे था तो वो तकलीफ होता था, अभी वो तकलीफ नहीं होता है, तो केबिन में ज़्यादा गर्माहट नहीं होगी। गर्मट नहीं होंगे। ठीक है। और इसमें फायदा एक है कि ये जो बूम है हाँ ये 360 डिग्री में भी घूम सकता है हाँ, ये पूरा 360 डिग्री में मशीन घूमेगा और ये और 180 डिग्री में हाफ में डिग्री में 90 डिग्री में भी घूम सकता है। हाँ। जैसा अपने को काम है ये वैसा 90 में घूमेगा कि 180 में घूमेगा? सिर्फ एक साइड घूमेगा? नहीं, दोनों साइड मतलब 180 डिग्री में हाँ, जाएगा। दोनों में घूमेगा वो। मतलब जैसे जैसा टायर वाला जैसे भी हाफ राउंड घूमता है वैसा ये भी हाफ राउंड घूम सकता है। जिधर कम जगह है अच्छा। उधर ये इसको उपयोग कर सकते और हैं। इसका अभी खुदाई करने का हाइट कितना रहेगा और ऊपर तक कितना जाएगा? अगर खुदाई करने का है तो मैक्सिमम 8 फीट तो अपन मार सकते हैं। अच्छा। अगर अपने को 10-12 फीट करने का है तो 1-2 फीट रैम करके 10-12 फीट मार सकते हैं। मैक्सिमम 8 फीट पकड़िएगा, 8 फीट अपन कंप्लीट करके दे सकते हैं। अच्छा, तो उतना ही ऊपर जाएगा। हाँ, वो तो लोड ऊपर- करने के लिए भी मतलब अपना एक बरस डंपर 2 बरस डंपर के लिए उसमें लोडिंग कर लोडिंग हो सकते हैं। सकता है। मट्टी अच्छा, लोडिंग ठीक हो है। सकता है उसमें। ठीक है, ठीक है। हे पर्किन्स इंजिन आहे आणि ह्याला डिझेल ॲव्हरेज आहे ते साधारण 4.5-5 तास पर अवर आहे. अच्छा, 4.5 लिटर किंवा 5 लिटर पर अवरला लागतं. ओके. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या मशीनची प्राइस किती आहे? ह्या मशीनची प्राइस आहे 35 लाख रुपये. 35 लाख. हां, ओके. तर 35 लाख रुपयाचं हे मशीन आहे आणि मला वाटतं 81 ह्याच्यापेक्षा पुढचं जे मशीन आहे तर त्याची प्राइस किती आहे? त्याचे 38 लाख रुपये. 38 लाख. म्हणजे फक्त 3 लाखाचाच फरक आहे. पण मशीन जवळपास मला वाटतं किती 3 टनाने ना? हां, 3 टन. ते 3 टन ज्यादा. ओके, 81. म्हणजे एका टनाला 1 लाख रुपये वाढलेले आहेत. 3 टनाचा फरक आहे म्हणजे. हे आहेत आमचे कुलकर्णी सर आणि त्यांच्या हस्ते आपण हा नारळ वाढवून या मशीनचा शुभारंभ केलेला आहे. त्यांच्याच घरी आपण आता या मशीनचं पहिलं काम करणार आहोत. या ठिकाणी त्यांचा परिवार देखील उपस्थित आहे. आपण बघू शकता या मशीनचं ऑपरेटिंग आता आपण पाहणार आहोत.
तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. आपलं JCBचं मिनी एक्सकॅव्हेटर 50Z हे मशीन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा, जेणेकरून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत, सर्व कॉन्ट्रॅक्टर्सपर्यंत या मशीनची माहिती आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.